शुभ दिवस. खांदा किंवा मान यावर असणारी चामखीळ कशी नष्ट करायची, कशी काढायची, यावर उपाय काय? तेव्हा एस्पिन ची गोळी बारीक करायची आणि त्यात थोडे पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट चामखिळ्यावर लावायची आणि ही पेस्ट लावल्यानंतर रात्रभर तशीच ठेवायची. चामखीळ एका दिवसात नष्ट होते. दुसरा उपाय कोणता? तर लसणाची ताजी पेस्ट चामखिळ्यावर लावा आणि ती जागा कपड्याने किंवा पट्टीने अर्धा तास किंवा 1 तास झाकून ठेवायची. काय होते? लसणाच्या अँटीव्हायरल गुणधर्मामुळे ही चामखीळ नष्ट होण्यास मदत होते. 3 नंबरचा उपाय कुठला? तर सफरचंदचे सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळा. सफरचंदाचे सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळायचे 2-1 प्रमाणात आणि नंतर कापसाच्या बोळ्याने चामखिळ्यावर ते हळूच ठेवायचे आणि वरून एक पट्टी बांधा. असे काही आठवडे केल्यास तुमची चामखीळ नष्ट होण्यास मदत होते. नंबर 4, मेडिकल दुकानामध्ये सॅलिसिलिक ऍसिड नावाचे मलम मिळते. सॅलिसिलिक ऍसिड नावाचे मलम मेडिकल दुकानामधून आणायचे आणि ते चामखिळीवर लावायचे आणि असे त्या मलम लावल्याने काय होतं? मृत त्वचा हळूहळू नष्ट होते आणि चामखीळ देखील नष्ट होण्यास मदत होते. त्याच्या पुढला उपाय म्हणलं तर वैद्यकीय उपचारात क्रायोथेरपीमध्ये चामखीळ अतिशय थंड नायट्रोजन द्रवाने गोठवून नष्ट केली जाते. हे वैद्यकीय उपचारामध्ये करतात. नंबर 6, वैद्यकीय उपचारात इलेक्ट्रोथेरपी, इलेक्ट्रोसर्जरी. वैद्यकीय उपचारामध्ये इलेक्ट्रोसर्जरी किंवा लेझर यामध्ये विजेच्या मदतीने किंवा लेझरच्या सहाय्याने ती चामखीळ जाळली जाते. आणि घरगुती उपाय म्हणून शेवटचा, केळीची साल नियमित लावल्याने चामखीळ ही काही दिवसातच नष्ट होण्याला मदत होते. तेव्हा एस्पिरिन नावाची गोळी बारीक करायची, ती पाण्यामध्ये मिसळायची आणि ते रात्री लावून रात्रभर ठेवायची. ही पेस्ट रात्री लावा. ही पेस्ट रात्री चामखीळीवर लावल्यास पेस्ट नष्ट होण्यास मदत होते. लसणाची ताजी पेस्ट देखील चामखीळीवर लावली तर आणि त्याच्यावर नंतर पट्टी बांधली तरी देखील ही चामखीळ नष्ट होण्याला मदत होते. सफरचंदाचे सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळायचे आणि नंतर कापसाच्या बोळ्याने चामखिळ्यावर ठेवा आणि वरून एक पट्टी बांधा. काही आठवडे असे नियमित केल्याने तुमची चामखीळ पूर्णपणे नष्ट होते. सॅलिसिलिक ऍसिड हे मलम मेडिकल मधून दुकानामध्ये मिळते. हे आणून चामखिळ्यावर लावल्यास मृत त्वचा हळूहळू नष्ट होते आणि चामखीळ नष्ट होते. वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये सांगायचं झाल्यास क्रायोथेरपीमध्ये चामखीळ अतिशय थंड नायट्रोजन द्रवाने गोठवून नष्ट करतात. हे लक्षात ठेवा. क्रायोथेरपीमध्ये चामखीळ अतिशय थंड नायट्रोजन द्रवाने गोठवून ती नष्ट करतात. चामखीळ नष्ट करण्याची ही वैद्यकीय उपचार पद्धत. तसेच इलेक्ट्रो सर्जरी किंवा लेझर यामध्ये विजेच्या मदतीने किंवा लेझरच्या साहाय्याने ती चामखीळ जाळलेली जाते. घरगुती उपाय म्हणून तुम्ही केळीची साल नियमित लावल्यास ही चामखीळ काही आठवड्यातच नष्ट होण्यास मदत होते. तेव्हा तुम्ही केळीची साल चामखीळीवर ठेवू शकता किंवा सफरचंदाचे सायडर व्हिनेगरचा पेस्ट बनवून ते ठेवू शकता. लसणाची ताजी पेस्ट लावून त्याच्यावर पट्टी बांधून हा प्रयोग करू शकता किंवा एस्पिरिन नावाची गोळी बारीक कुसरून पाण्यामध्ये त्याची पेस्ट बनवून ते देखील रात्री लावायला काही हरकत नाही. हा उपाय देखील अतिशय चांगला आहे. तेव्हा
चामखीळ ज्यांना ज्यांना चामखीळ आहे, खांद्यावर असो किंवा मानेवर असो, अशांनी चामखीळ नष्ट करण्यासाठी हा उपाय करायला काही हरकत नाही. तेव्हा चामखीळ नष्ट करण्यासाठी हे 5 उपाय अतिशय चांगले आहेत. त्या 5 उपायापैकी कुठलाही एक उपाय करा, तुमची चामखीळ नष्ट होण्याला मदत होईल. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.